नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफा एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। BMS आणि BHMS चा जो चौथा राऊंड आहे किंवा स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो कधी सुरू होणार आहे, कोणकोणते विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल असतात, सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आहे, कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो आणि काय नियम असतात या चौथ्या राऊंडचे किंवा स्टे वॅकन्सी राऊंडचे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर जर आपण शेड्यूलचा विचार केला तर हा जो स्टे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल आहे ते पूर्णपणे सेंट्रल काउन्सिलिंग वरती डिपेंड असतो। आयुष कोर्सेसची जी सेंट्रल काउन्सिलिंग आहे ती आहे AACCC चा स्टे वॅकन्सी राऊंड झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसला किंवा स्टेटला ते रिपोर्टिंग करतील, त्यानंतर त्या स्टेटचा स्टे वॅकन्सी राऊंड हा लावला जाईल। तर महाराष्ट्रातला जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे आज 4 तारीख आहे, 5 ते 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा अपडेट किंवा त्याचा शेड्यूल येऊ शकतो। जर आपण सेंट्रल काउन्सिलिंगचा विचार केला तर सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येत असतो, फ्रेश रजिस्ट्रेशन। ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केले नाही किंवा ज्यांना काउन्सिलिंग मधून बाहेर काढण्यात आलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये, आणि जर कॉलेज अलॉटमेंट जर झालं तर त्यांना ते घेणं कंपल्सरी आहे। जर स्टेट काउन्सिलिंग जे आहे महाराष्ट्रातली त्यांच्यासाठी जर फ्रेश रजिस्ट्रेशन दिलं तर सगळे विद्यार्थी फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि जो काय आपण चॉईस फिलिंग करणार आहोत तर ते एकदाच आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल, BMS असेल किंवा BHMS असेल। त्यानंतर चॉईस फिलिंग करणे किंवा चॉईस फिलिंगला एडिट करण्याचा ऑप्शन दिला जात नाही। त्यामुळे जे काही विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंडला चॉईस फिलिंग करतील त्यांनी विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे। आणि नवीन कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर BMS आणि BHMS या दोन्ही कोर्सचे नवीन कॉलेजेस येणार आहेत। सोलापूर असेल, पंढरपूर असेल किंवा अकोला विदर्भ साईड, त्याबरोबर BHMS चे सुद्धा त्यांचं फक्त ऑफिशियली अपडेट येणं हे बाकी आहे। काही कॉलेजला जर राऊंड 1 ला परमिशन मिळाली नाही तर ते डायरेक्टली तिसऱ्या राऊंडला किंवा स्टे वॅकन्सी राऊंडला परमिशन मिळत असते, त्यामुळे जी काउन्सिलिंग आहे ती डिले होत असते। जर आपण कट ऑफचा विचार केला तर कट ऑफ जो आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये 300 किंवा 300 प्लसच राहिलेला, 300च्या आसपास। जर ST कॅटेगरी आणि VJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 250 प्लस किंवा 300च्या आसपास आहे। त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना हे विचारपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे। तर हा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नसतो। ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2 किंवा राऊंड 3 या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड असतो। उद्या किंवा परवा म्हणजे 2 दिवसांमध्ये तो शेड्यूल आल्यानंतर प्रॉपरली किती कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि किती नवीन कॉलेजेस ऍड झाले, नंबर ऑफ सीट किती अवेलेबल आहेत, हा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याचा एक्सेप्टेड कट ऑफ कशा पद्धतीने राहू शकतो याबद्दलची सुद्धा माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि ज्याही विद्यार्थ्यांना सपोज स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नसेल आणि ज्यांना BMSच करायचं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ओपन स्टेटचा ऑप्शन घ्यावा। ओपन स्टेटमध्ये कर्नाटक असेल किंवा MP असेल, फक्त क्वालिफाय जरी असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या स्टेटमध्ये ऍडमिशन हे मिळत असतं, कारण ते ओपन स्टेट आहे। जर आपण महाराष्ट्रामध्ये विचार केला जस्ट क्वालिफायवर ऍडमिशन घ्यायचा तर मॅनेजमेंटच्या थ्रू आपल्याला ते ऍडमिशन घ्यावं लागत असतं, आणि मॅनेजमेंटचं जे पॅकेज आहे किंवा बजेट आहे ते हायर साईडला जात असतं, कारण महाराष्ट्र जे आहे ते क्लोज स्टेट आहे, त्यामुळे बजेट असेल किंवा कट ऑफ जो आहे तो थोडासा हायर साईडला जात असतो। अशा पद्धतीनं हा स्टे वॅकन्सी राऊंड आहे। याबद्दल आणखी जर काही तुमचे डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।